आता होत आहे सुरुवात एका नव्या कोऱ्या सामन्याला. सामना असेल प्रियदर्शनी बेलापूर विपक्ष दिवा. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये एक एक विजय मिळवून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या फेरीमधील हा सामना आपण पाहत आहात. प्रथम नाणेफेक जिंकली प्रियदर्शनी बेलापूर संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मागील सामन्यामध्ये एका टाईट सिच्युएशन मध्ये चांगलं चेस केलं होतं आणि तो सामना आपल्या बाजूने लावला होता. पाहूयात या सामन्यामध्ये कशा प्रकारे कोणता संघ विजय प्राप्त करेल. एकीकडे असतील प्रियदर्शनी बेलापूर तर दुसरीकडे असतील उत्कर्ष दिवा. या दोन संघांमध्ये होणारी ही लढत, या दोन गावांमध्ये होणारी ही लढत. गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे स्वतः कर्णधार साहिल दिवेकर यांनी. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले असता उत्कर्ष दिवा संघाची सलामीची प्रारंभीची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहात. यश आणि विराज, दोन सलामीवीर, दोन सलामीचे फलंदाज, दोन आघाडीचे फलंदाज. त्यांना गोलंदाजी करतील गोलंदाज साहिल देवेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, पहिला चेंडू चांगला गुड लेंथवर पडून काहीसा खोलवर राहणारा निर्धाव चेंडूने केली जात आहे या डावाची सुरुवात. गोलंदाजांना काहीसा आत्मविश्वास देणारा हा चेंडू. निर्धाव चेंडू गुड लेंथवर पिचिंग केली होती, त्यानंतर काहीसा खोलवर राहिला, त्या कारणाने कोणती धाव मिळवता आली नाही फलंदाजांना. यावेळेस सुद्धा चांगला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका जाईल सरळ सीमारेषे बाहेर. पंच विघ्नेश पाटील यांचा इशारा. येतील 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत असा चांगला लांब लचक असा षटकार लगावला. क्षेत्र होतं एक्स्ट्रा कव्हरचं, फारच कठीण असतं कारण जिथे लेग साईड टार्गेट केली जाते जास्तीत जास्त फलंदाजांकडून, तिथे मैदानाच्या तीनही बाजूंना फटकेबाजी करणं फारच महत्वाचं असतं आणि ते महत्व ओळखून अकॉर्डिंग टू द बॉल पिचिंग चेंडूच्या मेरिटनुसार केलेली ही फलंदाजी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लगावला एक खणखणीत असा षटकार. आता साहिल दिवेकर काय वेगळे करण्याचा प्रयत्न करतील. पहिला चेंडू हाताळला होता गुड लेंथवर, त्यानंतर काहीशी पुढे लेन करून यॉर्कर लेनचा चेंडू. आता काय प्रयत्न असेल, त्या प्रयत्नामध्ये काहीसा चेंडू हातामधून घसरला. पंचांचा इशारा, टेट बॉल. दोन चेंडून मागे 6 धावसंख्या धावफलकावर. यश फलंदाजी करत असताना पाहूया तिसरा चेंडू घेऊन येतील साहिल. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे. ओळखली होती दिशा, ओळखलाही होता टप्पा, परंतु इथे काहीशी चुकी झाली. उंच गेला असता त्या फटक्याची लांबी काहीशी कमी केली गेली आणि त्याच दरम्यान क्षेत्ररक्षकांनी पकडलेला एक उत्कृष्ट असा झेल पहिली सफलता देऊन गेला प्रियदर्शनी बेलापूर संघाला. पहिली वैयक्तिक सफलता प्राप्त केली जात आहे साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून. यश एक षटकार लगावल्यानंतर एक चांगला फटका खेळून मात्र होतील बाद. खरंच बॅड लक मानावं लागेल कारण की फटका चांगला होता, ताकद सुद्धा चांगली उपलब्ध करून दिली होती त्या फटक्यामध्ये, परंतु अंतिम क्षणी जो वाऱ्याचा वेग मात्र राहिला, त्या वाऱ्याने मात्र चेंडू काहीसा आतमध्ये राहिला आणि आपली विकेट गमवावी लागली यश यांना. पहिली सफलता, पहिला गडी बाद उत्कर्ष दिवा संघाचा यश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज श्रीकांत येथील स्ट्रायकिंग एंडवर यश बाद झाले आणि आता नवीन फलंदाज श्रीकांत येथील स्ट्रायकिंग एंडवर सामोरे जातील साहिल दिवेकर यांच्या षटकातील चौथ्या चेंडूला. इथे सुद्धा चांगला फटका लगावलेला आहे, उंच जरूर गेलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतील आणि झेल सुद्धा प्राप्त केला जाईल. पुन्हा एकदा निराशा लाभली उत्कर्ष दिवा संघाला. पुन्हा एकदा उत्साह साजरा करण्याची संधी मिळाली प्रियदर्शनी बेलापूर संघाला. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता प्राप्त करत आहेत साहिल दिवेकर. श्रीकांत होतील गोल्डन डकच्या स्वरूपात बाद.
आता साहिल दिवेकर 2 चेंडूंमागे 2 सफलता प्राप्त केल्या आणि आता ऑन हॅट्रिक. हॅट्रिक संपादित करतील का? अर्धशतके तर बरीच पाहिली आपण या स्पर्धेमध्ये, परंतु हॅट्रिक अजूनपर्यंत पाहिलेली नाही. साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून ती हॅट्रिक साजरी केली जाईल का? पाहूयात या चेंडूवर. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येतील राकेश. सामोरे जातील साहिल दिवेकर यांच्या हॅट्रिक चेंडूला. धावसंख्या धावफलकावर 6 वर स्थित. एक षटकार जरूर लगावला होता यश यांनी, परंतु त्यानंतर 2 लागोपाठचे 2 फलंदाज माघारी परतवले साहिल दिवेकर यांनी. ऑन अ हॅट्रिक साहिल दिवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा गाड घेत असताना एक महत्वाचा चेंडू आहे. 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत बेलापूर संघाने आणि आता काहीसं बॅकफुटवर गेलेला संघ उत्कर्ष दिवा सावरावं लागेल आपल्या संघाला. नवीन फलंदाज राकेश ऑन अ हॅट्रिक साहिल. चांगला चेंडू, चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जरूर चांगला होता, परंतु विकेट काही प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्या हॅट्रिकची प्रतीक्षा अजून करावी लागेल आपल्याला या स्पर्धेमध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक साहिल यांच्या षटकातील. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी. गोलंदाजी असो फलंदाजी असो, परंतु शेवटच्या चेंडूवर राकेश यांनी लगावलेला हा फटका, चुकीची लेन चुकीची लाईन आणि त्याचा भरपूर समाचार घेत पाठवला चेंडू डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेने षटकारासाठी. 6 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. अशा पद्धतीने एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्कर्ष दिवा संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 2 बाद 12. 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर एक निर्धाव चेंडू सुद्धा हाताळला होता, परंतु शेवटचा चेंडू मात्र काहीसा खराब हाताळून राहिले आणि त्या खराब चेंडूचा मात्र समाचार पुरेपूर उचलला फलंदाजांनी. षटकाराच्या रूपात त्याला कन्वर्ट केलं आणि एकूण आपलं पहिलं षटक संपुष्टात आलं 12 धावसंख्येवर. आता सलामीला आलेले दुसरे फलंदाज विराज प्रथमच येथील या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग एंडवर. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजांची नेमणूक केलेली आहे. सिद्धू कोळी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथे चांगला चेंडू आहे. फलंदाजांना चकवणारा चेंडू आहे. निर्धाव येणारा हा चेंडू आहे. सुरुवात केली जात आहे निर्धाव चेंडूने. सिद्धू कोळी मागील सामन्यामध्ये फलंदाजी असो गोलंदाजी असो दोनही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि त्याच कारणाने वळणे लागलेली आहे आता दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सुद्धा चांगला, चांगली गती आणि इथे मात्र इनसाइड एज घेतली बॅटची. अजून एक सफलता, आणखीन एक उत्साह, आणखीन एक चांगला क्षण बेलापूर संघासाठी. विराज होतील बाद. त्याच दरम्यान आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जय पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 3 मोठे झटके बसले उत्कर्ष दिवा संघाला. 3 मोठ्या सफलता प्राप्त केल्या प्रियदर्शनी बेलापूर संघाने. चांगली कामगिरी अजूनपर्यंत राहिलेली ती कंटिन्यू ठेवत आहेत. गोलंदाजी असो वा फलंदाजी असो. धावसंख्या धावफलकावर 12, 3 बाद 12. 2 चेंडू टाकून पूर्ण आणि अजूनपर्यंत धावसंख्या खर्च केलेली नाही कोणती या 2 चेंडूंमागे. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येतील गौरव. राकेश 2 फलंदाज बाद झालेले असताना फलंदाजी मार्कवर आल्यानंतर एक षटकार लगावला होता. आणि आता गौरव सुरुवातच एका मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न अपील जरूर केली जात आहे फलंदाजांना बाद करण्याची, परंतु पंचांची काही सहमती लाभत नाही. अजून एक निर्धाव चेंडू, लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू मानावा लागेल या षटकातील. 3 चेंडू टाकून पूर्ण झाले, अजून कोणतीही धाव खर्च केलेली नाही. आणखीन एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव काढून पूर्ण आणि तिथे खराबपैकी फलंदाजांना बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये खराबपैकी त्या जोरावर मात्र 2 धावा मोजाव्या लागतील गोलंदाजांना. 2 धावा मिळाल्या फलंदाजांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. अखेरकार या षटकामध्ये बॅट मधून धावा आल्या फलंदाजांच्या. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 14 धावसंख्या. काहीशी हळुवार गती फलंदाजांची. पाहूयात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथे पुन्हा एकदा गतीने बीट केलं.
गोलंदाजांचं व्हेरिएशन बघा. जिथे गोलंदाजांकडे गती नसेल, त्यानंतर जे वळण प्राप्त करतात गोलंदाज, जो टप्पा, जी लाईन आखली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून, फलंदाजांना पूर्णपणे चकित करून सोडत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र लाईन काहीशी मागे खेचली होती. अप्रतिम असं षटक. फक्त 2 धावा मोजल्या या षटकामध्ये सिद्धू कोहली यांनी. 2 धावेचं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असेल उत्कर्ष दिवा संघाची 14. आता ऍक्सिलरेशन घ्यावं लागेल. आता जोर पकडावा लागेल. जर समोरील दिवा संघाला प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर एक मोठं आव्हान प्रस्थापित करायचं असेल तर, कारण मागील सामन्यामध्ये 54 धावसंख्येचं आव्हान एका मोठ्या संघासमोर पार केलेलं होतं प्रियदर्शनी बेलापूर संघाने. त्यामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी राहिली सिद्धू कोळी आणि साहिल देवेकर यांची, ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, त्या फलंदाजीला जर रोखायचं असेल तर एक मोठं टार्गेट इथे उपस्थित करण्याची आवश्यकता. राकेश एक षटकार जरूर लगावला होता आपल्या खेळल्या गेलेल्या शेवटच्या चेंडूवर, परंतु आता पाहूयात कशा प्रकारे खेळ करतील. येणाऱ्या तिसरा षटक असेल, षटकाची जबाबदारी सोपवलेली असेल कर्णधारांनी गोलंदाज स्वप्नील यांच्याकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, वेगवान गतीचे गोलंदाज. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, अनेक अशा स्पर्धा या वेगवान गतीच्या गोलंदाजांनी आपल्या अनुभवाने आपल्या बेलापूर संघाला चांगलं कामगिरी करून दिलेली आहे. आता पाहूयात राकेश सामोरे जातील स्वप्नील यांच्या गोलंदाजीला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र चांगला फटका आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. क्षेत्ररक्षक जरूर धावत आहेत त्या चेंडू पर्यंत पोहोचण्याची कसरत करत आहेत, परंतु पोहोचू शकणार नाहीत, कारण चेंडू घेईल सीमारेषेची भेट आणि जाईल 6 धावेसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार. राकेश 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू मात्र इथे काहीसा गतीमध्ये परिवर्तन. वाट पाहत राहिले चेंडूची, परंतु बॅटची वरची कडा घेत चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एक धाव मिळाली आणि एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 21 वर. इथे पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि त्या परिवर्तनाचा फायदा लाभेल गोलंदाजांना. बॅटची बाहेरची कडा घेत चेंडू सामावला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. आणखीन एक सफलता प्राप्त होत आहे बेलापूर संघाला. जो गोलंदाज येत आहे, कमीत कमी एक सफलता तरी आपल्या नावावर करत आहेत. साहिल यांनी 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. सिद्धू यांनी एक सफलता प्राप्त केली होती आणि आता स्वप्नील आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत, राकेश यांना बाद करून या सफलतेने. एका महत्वाच्या सामन्यामध्ये पार्टनरशिप होणं फार महत्वाचं असतं फलंदाजांसाठी, आपल्या संघासाठी. परंतु त्या पार्टनरशिप्स ब्रेक करण्याचा आश्वासन देत आहेत हे गोलंदाज. त्या पार्टनरशिप्स ब्रेक करत आहेत हे गोलंदाज. साहिल असो, सिद्धू असो आणि आता स्वप्नील सुद्धा. एक चेंडू फलंदाजांनी जरी वर्चस्व दाखवलं, तरी त्यानंतर मात्र आपल्या अनुभवाचा फायदा दाखवत, आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत माघारी परतावत आहेत वारंवार फलंदाज. आता नवीन फलंदाज, 2 फ्रेश फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर दिसतील. नवीन फलंदाज येतील. कुणाल गौरव फलंदाजीसाठी आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवर दिसत आहेत. कुणाल येतील डाव्या हाताचे फलंदाज. सामोरे जातील उजव्या हाताचे गोलंदाज स्वप्नील यांना. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसं परिवर्तन. डाव्या आणि उजव्या हाताची ही जोडी मात्र क्षेत्ररक्षकांची काहीशी दमछाक करून जाते. पाहूयात पुढील खेळ कशा प्रकारे केला जाईल. स्वप्नील चांगली गोलंदाजी करत आहेत. एक सफलता प्राप्त केली आपल्या व्हेरिएशनच्या जोरावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि आता मात्र गती वाढवली होती. चांगली गती होती त्या चेंडूला. गतीने बीट झाले फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडूने सुरुवात केली जात आहे. निर्धाव चेंडूने स्वागत केलं जाते फलंदाज कुणाल यांचं.
अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा बीट, अतिरिक्त उसळी, अतिरिक्त गती, 22च्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली कामगिरी गोलंदाजांची आणि आता गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना पूर्णपणे बीट करून ठेवलेलं आहे फलंदाजांना. वरच्या फळीतील फलंदाजांना जेव्हा माघारी परतवलं त्यावेळेस मधल्या फळीतील फलंदाजांना जी कामगिरी करायची होती, जी सूत्रे आपल्या हाती घ्यायची होती, त्या कामगिरीमध्ये मात्र काहीसे अपयशी ठरताना दिसत आहेत उत्कर्ष दिवा संघाचे मधल्या फळीतील फलंदाज. त्याच दरम्यान अजून एक चांगला चेंडू निर्धाव चेंडूने केली जात आहे या षटकाची समाप्ती. एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर उत्कर्ष दिवा संघाची धावसंख्या धावफलकावर 22. 4 गडी बाद 22. काहीशी कमकुवत अवस्था. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अंतिम 6 चेंडूंमागे जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा प्रयत्न असेल. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाची, फारच कठीण असं आव्हान असेल ही धावसंख्या उभारणं या 6 चेंडूंमागे. तरी सुद्धा क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेवर कोणतंही वक्तव्य करणं फार कठीण असतं. काय होईल 6 चेंडूंमागे एक धाव सुद्धा सामन्याचं चित्र पालटवून टाकते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल या 6 चेंडूंमागे? गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कवर विनायक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ज्या गतीने चेंडू हाताळला होता गोलंदाजांनी, त्या गतीपेक्षा जास्त गतीने पाठवला सीमारेषेबाहेर फलंदाजांनी. गौरव यांच्या बॅटमधून येत आहे एक चांगलं कनेक्शन, एक चांगला फटका, 7 धावेचा षटकार. 6 धावसंख्येने धावसंख्या मुसंडी मारून पोहोचत आहे 28 वर. पहिल्या चेंडूची चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी. त्यानंतरचा दुसरा चेंडू या फटक्याला काय म्हणाल? काहीही म्हणा परंतु धावा 6 देऊन जाईल. येत आहे गौरव यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. हार्ड लेनचा चेंडू होता, बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूला टेनिस बॉल क्रिकेटच्या फटक्याद्वारे पाठवलं सीमारेषेबाहेर षटकारासाठी. 6 आणखीन धावा 2 चेंडूंवर 12 धावा मिळवल्या जात आहेत गौरव यांच्या माध्यमातून. विनायक काहीसे बॅकफुटवर. यावेळेस मात्र गती जास्त होती, गती चांगली होती. वेळ दिली नव्हती फलंदाजांना सेट होण्याची. आपलं फुटवर्क सेट करण्याची वेळ दिली नव्हती फलंदाजांना. बीट केलं गोलंदाजांनी. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही शेवटची 3 चेंडू शिल्लक या डावातील. तरी मी विनंती करत आहे इच्छापूर्ती वाशी संघाचे कर्णधार योगेश भगत, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. त्यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा त्याला खोदून काढल्या 2 धावसंख्या काढण्याचा प्रयत्न. जसे निघाले क्रीज मधून तसंच त्या चेंडूवर 2 धावा लिहिल्या होत्या आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने 2 षटकार लगावले, जो फॉर्म आपल्याला मिळवला, आपल्या बॅट मधून जो संपर्क झाला होता, त्याच्या जोरावर स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल तर दुसरीकडे नवीन आलेले फलंदाज कुणाल त्यांच्या चांगलीच साथ अशी देत आहेत. 2 धावेची अपेक्षा होती आपल्या संघाला, 2 धावेची अपेक्षा होती गौरव यांना आणि त्या अपेक्षेत सार्थ ठरत असताना 2 धावा केल्या पूर्ण. यावेळेस बॅटची वरची कडा, परंतु गेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 1 धाव मिळाली आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल आता 37 वर. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक. 37 धावसंख्या धावफलकावर. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर एक एव्हरेस्ट टोटल उभं केलं जाईल प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. आणि फटका जरूर लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क काही तेवढा झाला नाही. यष्टीरक्षक स्वतः त्या चेंडूपर्यंत धावत आले. 1 धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. इथे पंचांचा निर्णय येईल बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज कुणाल होतील बाद. अशा तऱ्हेने पहिल्या डावाचा खेळ आलेला आहे संपुष्टात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारल्या. उत्कर्ष दिवा संघाने 38 आणि 39 धावसंख्येचं आव्हान इथे प्रस्थापित केलेलं आहे प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर.
हॅलो, हॅलो. आपण सामना पाहत आहात. उत्कर्ष दिवा विपक्ष प्रियदर्शनी बेलापूर. सामना सुरू झालेला असताना पहिल्या डावामध्ये उत्कर्ष दिवा संघाने 38 धावसंख्या उभारली आणि 39 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. तरी उत्कर्ष दिवा संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा आणि आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. तसेच प्रियदर्शनी बेलापूर संघाने लवकरात लवकर आपली सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये पाठवावी. आपण पाहतात माननीय श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेलेली ही स्पर्धा रबर बॉल क्रिकेटचे हे सामने आणि या स्पर्धेमध्ये आजचा तिसरा दिवस आपण पाहतात. पहिल्या दिवसामध्ये चोळेगाव संघाने ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता, तर दुसऱ्या दिवसामध्ये कालच्या सत्रामध्ये साईसागर युनायटेड ऐरोली संघाने ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता. आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये इच्छापूर्ती वाशी संघाने वरच्या फेरीमधून वरच्या गटातून 2 सामने जिंकून पुढील फेरीमध्ये जरूर प्रवेश मिळवलेला आहे. परंतु आताचा आज चालू असलेला हा सामना, या सामन्यातून विजयी होणारा संघ या सामन्यातून या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणारा संघ 2 हात करेल इच्छापूर्ती वाशी सोबत ट्रायंग्युलर फेरीमधील तिसरे स्थान निश्चित करण्यासाठी. इच्छापूर्ती वाशी संघाचे कर्णधार योगेश भगत आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे. लगेचच या सामन्यानंतर आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एक आकर्षक अशी स्पर्धा, एक सुसज्ज असं मैदान आणि त्यावर चाललेला खेळाडूंचा हा खेळ. पहिला दिवस गाजवला होता तो चोळेगाव संघाने आणि त्यामध्ये विशेषतः विक्रांत पाटील यांची खेळी आपण पाहिली होती. तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण जो खेळ पाहिला साईसागर युनायटेड ऐरोली संघाचा, त्यामध्ये सर्वेश यांची इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी राहिली होती. संपूर्ण दिवसामध्ये 98 धावसंख्या उभारली. तसेच पहिल्या दिवसामध्ये आपण विक्रांत पाटील यांची जर खेळी पाहिली तर 100हून अधिक धावसंख्या या फलंदाजांनी मिळवलेल्या आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये जरी सामने लो स्कोरिंग होत असले तरी सुद्धा प्रेक्षकांची चिंता वाढेल, प्रेक्षकांचा उत्साह वाढेल अशा पद्धतीचे काहीसे सामने. चला घाई करा, पंचांना विनंती असेल. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे आणि अतिरिक्त 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पंच विघ्नेश पाटील विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करावा. सागरचंद पंच विघ्नेश पाटील आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करावा. उत्कर्ष दिवा संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. कारण बराचसा उशीर झालेला आहे. अजूनही आपल्याला हा सामना झाल्यानंतर 3 सामने पूर्ण करायचे आहेत. कृपया करून घाई करावी. तसेच व्यासपीठावर आगमन होत आहे श्री हनुमंतजी दळवी साहेब. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. पुनकुटे गावचे ज्येष्ठ समाजसेवक तसेच मुंबई महानगरपालिका माजी परिवहन सभापती हनुमंतजी दळवी साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
चला तर सामन्याला होईल सुरुवात. उत्कर्ष दिवस संघाकडून पहिलं षटक, निर्वाणीचं षटक घेऊन येतील गोलंदाज संग्राम. तर सलामीची जोडी जी आपण मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिली होती प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून साहिल दिवेकर आणि सिद्धू कोळी. सामन्याला होईल सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट संग्राम. पहिला चेंडू चांगला गतीचा, चांगल्या टप्प्याचा, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. त्याला हलक्या हाताने खेळून काढलं. सुरुवात केली जात आहे एका लो टोटलच्या चेझिंग मध्ये एका धावेने. एक धाव मिळाली. टार्गेट जर आपण पाहिलं तर 39 धावसंख्येचं आव्हान इथे उपस्थित आहे प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. मागील सामन्यात 54 धावसंख्येचं आव्हान पार पाडलं होतं माहुल कोळीवाडा संघासमोर. आणि आता समोर संघ आहे उत्कर्ष दिवा, 39 धावसंख्येचं आव्हान. परंतु या गोलंदाजी जर आपण पाहिली उत्कर्ष दिवा संघाची तर नवी मुंबईतील अनेक मोठमोठ्या फलंदाजांना या गोलंदाजीने नमवलेलं आहे. आणि आता सिद्धू कोळी सामोरे जातील संग्राम यांच्या गोलंदाजीला. त्यावेळेस सुद्धा चांगला चेंडू गुड लेंथ वर चेंडू आदळला होता. त्यानंतर काहीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली होती चेंडूने. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडूंमागे फक्त 1 धाव खर्च केली जात आहे संग्रामांच्या माध्यमातून. बॉडी लँग्वेज जर बघितली आपण संग्रामांची तर नक्कीच लेदर क्रिकेटचे प्लेयर वाटतात आणि तोच सराव हा इथे मात्र नक्कीच फायदाच ठरत आहे. पायशी एक धाव मिळेल. त्याच दरम्यान माहुल गावचे आघाडीचे खेळाडू, प्रसिद्ध असे खेळाडू मंगेश वैती, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. आपलं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश वैती सर, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. एक चेंडू गोलंदाजांचा तर दुसरा चेंडू फलंदाजांचा. सिद्धू कोळी जास्त वेळ शांत बसणार नाहीत. येत आहे षटकार सिद्धू कोळी यांच्या बॅटमधून. सरासरी जर आपण पाहिली तर 10च्या आसपास असणारी सरासरी आहे. त्याला अनुसरून एक मोठा फटका आवश्यक आहे प्रत्येक षटकामध्ये. आणि तशीच काहीशी कामगिरी करत असताना लगावलेला एक षटकार सिद्धू कोळी यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. त्यावेळेस सुद्धा चांगला फटका अलॉंग द ग्राउंड खेळलेला. पहिल्या धावेचा जोरदार कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. सिद्धू कोहली डेंजर एंडकडे जरूर धावत आहेत आणि खराबपैकीचा मोबदला द्यावा लागेल एक अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात. एकूण 3 धावसंख्या मोजाव्या लागतील या चेंडूवर. जिथे कदाचित एक धाव झाली असती त्यानंतर क्षेत्ररक्षकांकडून काहीशी गफलत झाली. फेकी सुद्धा खराब राहिली. त्या जोरावर मात्र फलंदाजांना मिळाल्या 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. 4 चेंडूंची समाप्ती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बरेचसे इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी ओळखले जातात संग्राम. मोठमोठ्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे या गोलंदाजांसमोर. परंतु आणि अनुभवाचा फायदा घेत असताना हाताळलेला एक चांगला चेंडू. परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. पावसाळी क्रिकेट आहे. जवळजवळ सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवर तैनात दिसत असतात आणि त्या कारणाने जे 38 सर्कलचं क्षेत्र असतं ते पूर्णपणे मोकळं आढळून आलं. 2 धावा मिळवल्या फलंदाजांनी आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आता 13 वर. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 13. शेवटचा चेंडू शिल्लक. माफ करा, ओव्हर झालेले आहे. ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 13. प्रियदर्शनी बेलापूर विपक्ष उत्कर्ष दिवा असा चाललेला हा सामना. माननीय श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला आजचा तिसरा दिवस आपण पाहतात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघत आहात सकाळच्या सत्रामध्ये. इच्छापूर्ती वाशी संघाने 2 सामने जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला. तर आता अटीतटीची चाललेली ही लढत 2 संघांमध्ये. आता नवीन गोलंदाज यश येथील गोलंदाजी मार्कवर त्यांना सामोरे जातील फलंदाज साहिल देवेकर.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू, जसा चेंडू आदळला तसेच बॅकफुटवर गेले, तसाच चेंडू पाठवला सीमारेषेबाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळतील 6 धावा. साहिल दिवेकर यांच्या बॅटमधून येईल ब्रँडेड षटकार. खेळाडूची सुंदरता, एका फलंदाजाची सुंदरता त्या फटक्यांमधून ठरत असते आणि अशाच सुंदरतेचा एक नमुना आपल्याला साहिल दिवेकर यांनी दर्शवला. डाव्या त्याच्या फलंदाजांच्या माध्यमातून जे पुल फटके खेळले जातात, नक्कीच त्या फटक्यांमध्ये ताकद सुद्धा जास्त असते आणि त्या फटक्यांची सुंदरता ही मात्र काही वेगळीच असते. आता इथे मात्र एक खराबसा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर हाताळलेला, लेग साइडला चांगला फटका खेळल्यानंतर फलंदाजांपासून काहीसा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु ती लाईन मिस करून बसले गोलंदाज. वाईड लाईनच्या बाहेर गेला, अतिरिक्त धावसंख्येचा चेंडू. अजून एक चांगला फटका, परंतु इथे काय क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल प्राप्त करत साहिल दिवेकर यांना माघारी पाठवलं जात आहे. पहिली सफलता प्राप्त होईल यश यांना. उत्कर्ष दिवा संघाची जी गोलंदाजी आहे ती नवी मुंबईमध्ये फारच प्रसिद्ध आहे. कारण सुरुवातीला संग्राम असतील, त्यानंतर यश असतील, त्यानंतर राहुल असतील, अशा पद्धतीने गोलंदाज पूर्णपणे फलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होत असतात. पण आता काहीसं फलंदाजांचं अपयश आणि त्या अपयशामुळे काहीसं कमी सेट झालेलं टार्गेट, परंतु हे टार्गेट सुद्धा डिफेंड करण्याची ताकद या उत्कर्ष दिवा संघाच्या गोलंदाजीमध्ये आहे. आणि त्याला अनुसरण अशी गोलंदाजी करत असताना एक विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे यश यांनी. धावसंख्या धावफलकावर 20, एक बाद 20. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवस हा पावसातून निघाला होता. परंतु आज काहीशी अनुपस्थिती दिसत आहे आपल्याला पावसाची. अंधार जरूर केला असेल ढगांनी तरी सुद्धा आज तेवढा पाऊस काही पडलेला नाही. पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस जर आला तर एक वेगळीच रोनक लाभून जाते या स्पर्धेला. पाहूयात 20 धावसंख्या धावफलकावर साहिल बाद झाल्यानंतर आलेले नवीन फलंदाज कौस्तुभ. यश यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. जोरदार पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार केली जात आहे. 2 धावा काढून पूर्ण. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलेले आहे आता मात्र 22 वर. अजूनही 3 चेंडू येणे शिल्लक यश यांच्या या षटकातील. कौस्तुभ पहिला चांगली गॅप शोधली होती, 2 धावा मिळवल्या. आणि आता सुद्धा एक चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजांनी. बघा जसं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाजांना, जसं ओळखलं गोलंदाजांनी तसाच मात्र काहीसा फलंदाजांपासून लांब ठेवली चेंडूची लाईन. त्यामुळे फक्त जी पॉवर जनरेट करायची होती फलंदाजांना ती मात्र काही पॉवर जनरेट करता आली नाही. बाहेरची कडा घेतली, चेंडू गेला घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 23 वर. घोषित क्षेत्राची पुन्हा एकदा धाव. आता मात्र मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलेला आहे. साहिल यांनी जो षटकार लगावला होता पहिल्या चेंडूवर त्यानंतर कमबॅक करत असताना विकेट मिळवली आणि विकेट मिळवल्यानंतर नवीन आलेले फलंदाज कौस्तुभ यांच्यावर मात्र प्रभाव चढवलेला आहे गोलंदाजांनी. पंच आपल्याला इशारा देतील की हा असेल नो बॉल. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर त्या चेंडूची पिचिंग झाली आणि त्या कारणाने पंच विघ्नेश पाटील यांनी आपल्याला असं कळवलं की हा चेंडू आहे नो बॉल. तरी पंचांशी वादावाद करू नये. पंचांना जर काही शंका असेल तर ते रिव्ह्यू घेतील. आपण पंचांशी वादावाद करू नये खेळाडूंना विनंती असेल. नो बॉल असेल पंचांचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्यावी खेळाडूंनी. फ्री हिटचा चेंडू.
वाईट बॉल. अजूनही फ्री हिट कायम. अजूनही फ्री हिट स्थित. अजूनही ती संधी फलंदाजांकडे एक मोठा फटका खेळण्याची. 26 धावसंख्या धावफलकावर. आता आवश्यकता आहे 13 चेंडूंमागे 13 धावसंख्येची. 13 चेंडूंमागे 13 धावसंख्येची आवश्यकता. फ्री हिट अजूनही कायम. फ्री हिट अजूनही स्थित. कौस्तुभ या फ्री हिटचा फायदा उचलतील का? सरळ दिशेने फटका लगावलेला आहे. चेंडू मधीतच अडेल. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न करणार नाहीत, कारण डेंजर एंडकडे आले असते सिद्धू आणि स्वतःची विकेट गमावणे यावेळेस फारच धोक्याचे ठरेल. कारण साहिल माघारी परतले असताना आपली सुद्धा विकेट सोडायची नाही असा काहीसा निश्चय असेल, असा काहीसा निर्धार असेल. त्यामुळे एका धावेवर समाधान मानलं आणि 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूंमागे 12 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज राकेश येथील गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूंमागे 12 धावसंख्येची आवश्यकता. त्यांना सामोरे जातील फलंदाज कौस्तुभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर इथे हवेमध्ये जरूर आहे चेंडू. क्षेत्ररक्षक धावत जरूर आहेत, परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकणार नाही. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा काढून सुद्धा केल्या पूर्ण. आता आवश्यकता असेल 11 चेंडूंमागे 10 धावसंख्येची. एक एक धाव किती महत्वाची असते हे पहा या सामन्यामध्ये. एक एक धाव रोखण्यासाठी झगडत आहेत उत्कर्ष दिवा संघाचे खेळाडू. एक एक धाव मिळवण्यासाठी झगडत आहेत बेलापूर संघाचे फलंदाज. 11 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. राकेश गोलंदाज, फलंदाज कौस्तुभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्या कमी असताना असे खराब लाईनचे चेंडू हाताळणे मात्र फारच महागडे ठरत आहे उत्कर्ष दिवा संघाला. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतील आणि कळवतील की हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावसंख्या खर्च केल्या जात आहेत इथे गोलंदाजांच्या माध्यमातून. आता आवश्यकता असेल 10 चेंडूंमागे 8 धावसंख्येची. 10 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू निर्धाव आहे ना पंच? निर्धाव आहे. धन्यवाद. 10 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु झेल घेण्याची शक्यता. यश येतील त्या चेंडू खाली आणि झेल पूर्ण करतील. सफलता प्राप्त होत आहे एक मोक्याच्या क्षणी. हा टर्निंग पॉइंट ठरेल का? सामन्याचं चित्र पालटवण्यामागे या झेलाचं महत्व असेल का? पाहूयात येणाऱ्या क्षणांमध्ये. रिप्ले पहा आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवरही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहत आहात. किती महत्वाचा होता झेल आणि काय एफर्ट्स दिले त्या झेलसाठी. उंच उडी घेतली, झेल पूर्ण केला आणि माघारी परतावलं फलंदाज कौस्तुभ यांना. आता नवीन फलंदाज पुन्हा एकदा. समीकरणामध्ये बदल. समीकरण असेल 9 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज विनायक गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आता आपल्या संघासाठी आवश्यकता आहे एका ऑलराऊंडर खेळाकडून एका ऑलराऊंडर खेळाची. फटका चांगला आहे. एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एक धाव पार सुद्धा केली जात आहे. एक धाव मिळाली. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर
मिडविकेटचा क्षेत्ररक्षक काहीसे वर आलेले आहेत. त्यानंतर डीप मध्ये स्क्वेअर लेग, वाईडिश मिडविकेट, एक मिडविकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर्स आणि एक पॉइंट अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आणि एक कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक सुद्धा काहीसा वर उपस्थित केलेला आहे. 8 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र एक चांगला फटका, सिद्धू कोळी थांबायला तयार नाहीत. बेलापूर संघाला पुढेच पुढे नेण्याचा प्रयत्न, बेलापूर संघासाठी धावा काढण्याचा प्रयत्न येत आहे. सिद्धू कोळी यांच्या बॅट मधून एक खणखणीत असा षटकार. आता फक्त एका धावसंख्येची आवश्यकता. इथे काहीसा वेगळ्या अंदाजामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न ठरला असफल. अजून वाट पाहावी लागेल बेलापूर संघाला वाशी संघासोबत 2 हात करण्याची. चला तर विनंती असेल वाशी संघाचे कर्णधार योगेश भगत, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाजवळ यावे. लगेचच आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. 6 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज विनायक येथील स्ट्राईकवर. गोलंदाज असतील राहुल. 6 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. सर्व क्षेत्ररक्षकांना इथे मात्र फलंदाजांच्या जवळ त्यांची नियुक्ती केली जात आहे. हार मानायला तयार नाहीत, कारण अजूनही संधी उपलब्ध आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि त्या अनिश्चिततेचा पुरेपूर फायदा उचलण्याची तयारी या उत्कर्ष दिवा संघाची आपल्याला दिसत आहे. 6 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज राहुल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आणि या चेंडूवर एक फटका लगावलेला आहे. गॅप मध्ये जाईल फटका. एक धाव मिळवून पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवतील प्रियदर्शनी बेलापूर संघ. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल उत्कर्ष दिवा संघाचे हार्दिक हार्दिक आभार. चला तर विनंती असेल प्रियदर्शनी बेलापूर संघाचे कर्णधार आणि इच्छापूर्ती वाशी संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण व्यासपीठाजवळ यावे. लगेचच आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर यापुढील समालोचन आपण ऐकू शकाल माझे सहकारी मित्र बोनकोडे गावचा एक बुलंद आवाज सुहास गायकवाड यांच्या माध्यमातून. धन्यवाद. इच्छापूर्ती वाशीगाव टीम आपला कॅप्टन पाठवा. तसेच प्रियदर्शनी 11 बेलापूर यांना देखील नंबर विनंती की लवकरात लवकर आपला कर्णधार पाठवा. या दोन संघामध्ये इथे नाणेफेक केली जाईल. इच्छापूर्ती वाशीगाव टीम आपला कॅप्टन तसेच प्रियदर्शनी 11 बेलापूर. बेलापूर टीम आणि वाशी टीम कृपया लवकरात लवकर आपला कर्णधार पाठवा. इच्छापूर्ती वाशीगाव टीम कॅप्टन योगेश भगत गॅरो आपला कर्णधार पाठवा प्लीज. प्रियदर्शनी बेलापूर टीम कॅप्टन साहिल दिवेकर नाणे